आणि वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावानं लातूरमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय। वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावानं पुणे, सोलापूर या वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टीज आढळून आल्यात। त्यानंतर आता लातूरमध्ये सुद्धा अलिशान बंगला ज्योती जाधव यांच्या नावानं असल्याचं उघड झालंय। लातूर शहरातल्या न्यू सरस्वती कॉलनी परिसरामध्ये ही संपत्ती असल्याचं आता समोर येते। आढावा घेतलाय सुनील कांबळे यांनी। 2 कोटी खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत। याच वाल्मिक कराड यांना जोडून येत असलेले एक नाव म्हणजे सातत्यानं चर्चेत येत होतं, तेच म्हणजे ज्योती मंगल जाधव। याच ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं पुणे असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये जी आहे ती प्रॉपर्टी आढळून आली होती। आणि त्यानंतर सुरेश धस यांनी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा याच ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं प्रॉपर्टी असल्याचं काल सांगितलं होतं। त्यानुसारच आज ज्योती मंगल जाधव यांच्या प्रॉपर्टी असल्याचं जे आहे ते उघड झाले। माझ्यासोबत हे डॉक्युमेंट्स आहेत, जर आपण पाहिले या डॉक्युमेंट्स वरती ज्योती मंगल जाधव या नावानं हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे या ठिकाणी जर पाहिलं आणि लातूर जिल्ह्यामधल्या लातूर शहरामधल्या या उच्चभ्रू वस्तीमध्ये हे जे आहे ते आलिशान असं जे बंगला आहे त्याचं बांधकाम जे आहे ते आता सुरू होतं। मात्र आता या सर्व घटनाक्रमामध्ये या बांधकाम जे आहे ते आता पूर्णपणे थांबवण्यात आलेलं आहे। एकूण सातत्यानं पाहिलं तर वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामध्ये सातत्यानं हे जे नाव ते खंडणी प्रकरणामध्ये समोर येत होतं आणि त्याला जोडून वाल्मिक कराड यांच्या पत्नी असल्याचं जे आहे ते नाव जे ज्योती मंगल जाधव यांचं समोर येत होतं आणि त्या अनुषंगानं तपास यंत्रणांकडून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ते त्याचा शोध घेतला जात होता। पुणे असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये जे आहे ते ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं जी आहे ती प्रॉपर्टी आढळून आली होती आणि त्यानंतर आता लातूर मधल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सुद्धा ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं जी आहे ती प्रॉपर्टी असल्याचं आता समोर येत आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।